जवळच्या ज्या वस्तू आहेत, लांबच्या वस्तू आहेत, यांचे प्रकाश किरण बरोबर प्रतिमा बरोबर दृष्टीपटलावर तयार होते. निकट दृष्टीचा दोष निर्माण झाला की काय होतं पहा, की या ठिकाणी प्रकाश किरण लांबून येणारे म्हणजे लांबच्या वस्तूकडून येणारे प्रकाश किरण असे त्या माणसाच्या डोळ्यामध्ये शिरतात आणि त्याची तयार होणारी प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या अगोदर तयार होते. दृष्टीपटलाच्या अगोदर तयार होते आणि म्हणून त्या माणसाला ती दिसत. मग चष्मा वापरला. काय वापरतात? चष्मा. मग इथं भिंग वापरलेला आहे आणि मग त्या भिंगामधून बरोबर प्रकाश किरण काय होतात, दृष्टीपटलावर एकत्रित केले जातात. हे दिसतात ना, ही लाल रेषा दिसते का, सरकताना दिसते का नाही? इयत्ता 10वीच्या मुलांनी हे उपकरण पाहायला काही हरकत नाही. कोण येतंय? दोष आहे याला म्हणतात दूरदृष्टिता. या दूरदृष्टितेमध्ये जवळच्या वस्तूकडून आलेले प्रतिमा व्यवस्थित दिसत नाहीत. सर्वसामान्यपणे म्हणजे पहिली जी आकृती, ही आकृती कशाची आहे तर सर्वसामान्य म्हणजे ज्याला चष्मा नाही त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अशा प्रकारची प्रतिमा तयार होते. पहा इथं हे आहे. प्रत्यक्ष कागद तुम्ही हे करून वापरून पाहायला काही हरकत, प्रयोग करून पाहायला हरकत नाही, पुस्तकात चेक करून पाहायला काही हरकत नाही. म्हणजे हे अशा प्रकारचे दोष आहेत. प्रत्यक्ष 2 मुलं जर आले असते तर मग हे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजलं असतं. सर 2 पाठवा ना, एखादं नाव घ्यायचं. इकडून या. दिसतंय का रे तुम्हाला थोडस वर? हा, हे प्रतिमा म्हणजे प्रकाश किरण डोळ्यामध्ये कसे शिरतात आणि कशी प्रतिमा तयार होते हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे हा सर्वसामान्य डोळा ज्याला चष्मा लागलेला नाही त्याची प्रतिमा अशी तयार होते. ज्या वेळेस हा दोष निर्माण होतो त्यावेळेस नेमकं काय होतं, लांबून आलेल्या वस्तूचे प्रकाश किरण त्याची प्रतिमा कुठं तयार झाली, नेत्रपटलाच्या अगोदर तयार झाली आणि म्हणून हा दोष निर्माण झाला. आणि हा दोष दूर करण्यासाठी काय केलं जातं, मग इथं आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरलाय आणि भिंग वापरलाय आणि मग तो परत काय करतो, त्याची प्रतिमा परत दृष्टीपटलावर तयार करतो आणि म्हणून मग चष्मा लावल्यावर आपल्याला व्यवस्थित दिसतं. याच प्रतिमा ही तुम्हाला मी वर्गामध्ये पण पाहायला देणार आहे. हा आहे दूरदृष्टिता. दूरदृष्टितेमध्ये हा सर्वसामान्य डोळा, सर्वसामान्य म्हणतोय म्हणजे काय रे, ज्याला चष्मा नाही त्याची ही प्रतिमा. त्याची होणारी ही प्रतिमा, हा कागद इथं कुठं दृष्टीपटला प्रतिमा तयार झाली. दूरदृष्टिता झाली म्हणजे काय झालं, त्याला जवळच्या वस्तूकडून आलेली जे प्रकाश किरण येते त्याची जी प्रतिमा आहे ती दृष्टीपटलाच्याही माग तयार होते. हे पहा, हे प्रकाश किरण हे सरकवताना हे कशासाठी हे केलंय, प्रकाश किरण कशी जातात हे दाखवण्यासाठी, तो प्रकाश किरणाचा मार्ग दाखवण्यासाठी आहे. आणि मग कोणता भिंग वापरलाय बा, बहिर्गोल भिंग वापरला. कोणता भिंग वापरला, बहिर्गोल भिंग वापरून मग प्रतिमा पदार्थ